पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशकभरापूर्वी स्वच्छतेचा संस्कार रुजावा यासाठी केलेल्या हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानामुळे देशभरात स्वच्छतेची चळवळ उभी राहते। समूहानं एकत्र येऊन स्वच्छता करणं आणि ती टिकवणं हा या चळवळीचा मूलमंत्र असल्याचं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले। ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत आमदार संजय केळकर सहभागी झाले होते। स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याची सांगता 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं होत आहे। या पंधरवड्यात ठाणे महापालिकेतर्फे विविध भागात स्वच्छतोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। बुधवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि येऊरगाव येथे सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या अभियानात स्वयंसेवी संघटनांसह शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते। स्वच्छता ही सेवा आणि वन्यजीव सप्ताह यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महापालिका आणि येऊर वनपक्षेत्र यांनी येऊर गावात स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं। या मोहिमेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, वन विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते। आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय वाघोले, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, नागरिक या सफाई मोहिमेत सहभागी झाले होते। सार्वजनिक स्वच्छता, कचऱ्याचं वर्गीकरण याची महती सांगणारं पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आलं। स्वच्छता ही सेवा या उपक्रमात सफाई मित्रांसाठी आरोग्य शिबिरांचंही आयोजन करण्यात आले। यामध्ये काल सफाई कर्मचाऱ्यांसाठी हेपेटायटिस बी लसीकरण मोहिमेचा आरंभ वर्तकनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आला। गुरुकृपा फाउंडेशनच्या मदतीनं ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। ही मोहीम वर्षभर चालणार असून सर्व सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। तसंच मॅमोग्राफी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांकडून कुठल्या प्रकारे नियम पाळले जाते, स्वच्छता राखली जात नाही, नागरिकांना काय त्याबद्दल? म्हणूनच ही पंधरवडा आहे की वर्गीकरण करायचं आणि त्या माध्यमातून ती राबवायची। शेवटी हा चळवळ आहे। या चळवळीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये एक तो संस्कार निर्माण झाला की त्यांचा आपोआप स्वभाव तयार होईल आणि मग त्यांना सांगायची पण वेळ येणार नाही। पण ही चळवळ जी आहे ती 365 दिवस प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून चालवायला पाहिजे।